नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीचा करिश्मा चाललेला नाहीये। त्यातही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे। त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप अजितदादांना बाजूला करत केवळ शिंदेंनाच आपल्यासोबत ठेवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। आता या सगळ्या चर्चांमध्ये खरंच महायुतीतून अजितदादांची राष्ट्रवादी बाहेर पडली तर महायुती मजबूत राहील का आणि ही सगळी नेमकी गणितं काय आहेत याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात। लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या मात्र 17 जागा जिंकता आल्यात। यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागा जिंकण्यात यश आले आणि तब्बल 19 जागांवरती त्यांचे उमेदवार पराभूत झालेत। या सगळ्या धक्क्यातून सावरत आता भाजपने विधानसभा निवडणुकींवरती लक्ष केंद्रित केले। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या 164हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले, तर केवळ महायुतीला 128 मतदारसंघात यश आले। आता विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी किमान 80 जागांची मागणी करण्याच्या तयारीत आहे। यातही बार्गेनिंग होऊन त्यांना किमान प्रत्येकी 70 जागा जरी दिल्या तरी भाजपच्या वाट्याला केवळ 148 जागा येतात। आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक ही राज्यातील 288 जागांसाठी पार पडणार आहे। राज्यात सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला 145 हा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे। सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या महायुतीचं एकूण संख्याबळ हे 203 इतकं आहे। मात्र लोकसभेतील राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्स नंतर भाजप महायुतीतून अजित पवारांना बाजूला करू शकते, त्यामुळे महायुती धोक्यात येईल का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। समजा अजित पवारांना महायुतीतून जरी वजा केलं तरी याचा परिणाम महायुतीवरती होऊ शकतो का असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा अंदाज पूर्णतः चुकीचा आहे। कारण सध्या विधानसभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं मिळून महायुतीचं एकूण संख्याबळ हे 203 इतकं आहे। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर जरी महायुतीनं राष्ट्रवादीचे 40 आमदार वगळले तरी सुद्धा त्यांचं संख्याबळ 163 इतकं राहतं, जे बहुमताच्या आकडेवारीपेक्षा 18ने अधिक आहे। त्यासोबतच अपक्ष आमदार सुद्धा महायुतीच्या साथीला आहेत। त्यामुळे जरी महायुतीतून राष्ट्रवादीला बाहेर काढलं तरी सुद्धा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली बळकटी ही कायम असल्याचं दिसून येतंय। आता पाहूयात अजितदादांसोबत महायुतीचं गणित नेमकं किती बळकट येते। सध्या विधानसभेतील आकडेवारीचा विचार केला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसह एकूण संख्याबळ हे 203 इतकं आहे। यात भाजपचे 103, राष्ट्रवादीचे 40, शिवसेनेचे 38, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहार जनशक्तीचे 2, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, यासोबतच JSS आणि मनसेचा प्रत्येकी 1 आणि 14 अपक्ष अशी ताकद आहे। म्हणजेच महायुतीतून अजितदादांच्या 40 आमदारांना जरी वगळलं तरीही विधानसभेतील बहुमताला कोणताही धोका निर्माण होत नाही। बहुमताच्या 145 आकडेवारीच्या वर म्हणजेच 18 एवढी संख्या ही सत्ताधाऱ्यांकडे राहते। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 38, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहार जनशक्तीचे 2, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, तसंच JSS आणि मनसेचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष 14 एवढी ताकद महायुतीच्या पाठीशी कायम आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावरती 150हून अधिक जागा लढवण्याचा विचार करत असलेला भाजप अजित पवारांना मात्र महायुतीतून बाजूला ठेवण्याचा विचार करू शकतो, असं राजकीय जाणकारांचं सांगणं आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।